अलिबाग मतदारसंघाचे लोकप्रिय तथा कार्यतत्पर आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आदेशाने तसेच त्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सोमवारी आरसीएफ कंपनी विरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी आमदार महेंद्रशेठ दळवी, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, पुनर्वसन अधिकारी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, जिल्हाप्रमुख राजाभाई केणी, मानसीताई दळवी, कामगार नेते दीपक असं आहे की आरसीएफच्या आंदोलनासंदर्भात मी त्यांना नोटीस दिली होती। आजपासून मी आंदोलन आरसीएफच्या गेटसमोर मी तीव्रतेने घेणार होतो, परंतु जिल्हाधिकारी आणि उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी झालेल्या कॅबिनेटच्या संदर्भात निवेदन घेऊन गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की औपचारिकता आपण पहिली बैठक 15 तारखेला घेऊया। त्याची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पार पडली। त्याच्यामध्ये आरसीएफचे संबंधित सगळे अधिकारी या ठिकाणी होते आणि 7 दिवसाचं अल्टिमेट त्यांना दिलेलं आहे। 7 दिवसामध्ये प्रकल्पग्रस्तांचं जे व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याप्रमाणे ॲज इट इज नोकरीमध्ये सामावून घेतलं नाही तर मग आमदारांनी सूचित केल्याप्रमाणे ते गेटवरती आंदोलन करतील आणि बाधा निर्माण करतील। याचं निव्वळ कारण असं आहे की 2023ला जेव्हा याची जनसुनावणी झाली नवीन प्रोजेक्टची, त्या संदर्भात अधिवेशन काळ सुरू होता। त्यामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना त्यावेळेस भेटलो होतो आणि मग त्यांचा संवाद होऊन त्याच्यामध्ये मला पत्र दिलं होतं की जेव्हा एक्सपान्शन होईल, नव्याने प्रोजेक्ट सुरू होईल त्यावेळेला PAPना त्याच्यामध्ये सामावून घेतलं जाईल आणि मी आशावादी होतो। त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं। संबंधित विभागाचे जे केंद्रीय मंत्री आहेत JP नड्डा, त्यांना जाऊन मी दिल्लीला भेटलो, त्यांनी पॉझिटिव्हपणे उत्तर मला दिलं। आता आरसीएफने त्याच्यामध्ये थोडी दिरंगाई केल्यामुळे मला हा पवित्रा घ्यावा लागला, कारण हा जनतेचा अधिकार आहे आणि माझ्या गावचा प्रकल्प आहे। मी देखील त्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम केलं आहे, त्यामुळे गेले कित्येक वर्षाचा प्रलंबित असणारा प्रश्न सोडवण्यासंदर्भातला आजचा आंदोलनाची नोटीस होती। गेलचा प्रोजेक्ट सुरू झाला आहे, लगभग 60% हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला आहे, 40% त्याचं काम बाकी आहे। पण स्थानिक लेवलचे जे काही प्रश्न होते त्या संदर्भात आमचे तालुका प्रमुख, तिथलेच रहिवासी आहेत, नेते आहेत आमचे, त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून तिथले जे प्रकल्पग्रस्त आहेत किंवा तिथले स्थानिक जे आहेत ते विविध प्रश्नावरती आज गेल संदर्भात चर्चा केली। त्यांच्या ऑथॉरिटीचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या संदर्भात जी जागा खरं तर ॲक्वायर MIDCने केली, त्या MIDCच्या बाबतीमधला प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांना त्या प्रकल्पामध्ये सामावून घेण्यासंदर्भातला एक चर्चासत्र त्यामध्ये होतं। विशेषतः CSR किंवा CERच्या माध्यमातून जी त्या प्रेमायसेसमध्ये विकास कामं केली जातात त्या संदर्भातली विशेष चर्चा होती आणि आत्ता जी छोटी मोठी कामं त्या ठिकाणी निघत आहेत ती स्थानिक लेवलला कॉन्ट्रॅक्टरना व्हेंडरच्या माध्यमातून द्यावी अशा पद्धती चर्चा होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह झाली। आम्ही आशावादी आहोत की येणाऱ्या काळामध्ये गेल ऑथॉरिटी, केंद्रीय ऑथॉरिटीबरोबर बोलून ह्या तिन्ही प्रश्नांविषयी सखोल चर्चा होऊन माझ्या स्थानिक लोकांना निश्चित न्याय मिळेल आणि स्थानिक नोकरींना त्यांना प्राधान्य मिळेल। आता प्रोजेक्ट सुरू म्हणजे 60% झाला आहे, ज्यावेळेला पूर्ण जाईल त्यावेळेला तिथल्या स्थानिक लोकांना खऱ्या अर्थाने त्यांच्या क्वालिफिकेशनप्रमाणे त्या ठिकाणी नोकरी मिळेल अशी आम्ही आशावादी आहोत।